हाय नमस्कार. आज आपण ना मस्त असं सांबार बघणार आहोत कसा बनवायचा. अशा पद्धतीने बनवून बघा. तुम्हाला हॉटेलच्या सांबाराची किंवा हॉटेलमध्ये सांबार वडा इडली खाण्याची काही गरज नाही, असं सांबार होतो. या इकडे टोमॅटो आता फक्त एकच की हे उडदाची डाळ आहे थोडीशी. आपण जेव्हा डाळ उकडायला लावतो ना अशी कुकरला, तेव्हा ती तेवढी घ्यायची त्याच्यामध्ये थोडीशी, आणि तेवढीच चमचाभर चण्याची डाळ घेतली तरी चालेल. अशी मी एकत्र ह्या 3 डाळी घेऊन बटाटा टाकला. बटाटा हे इथे भोपळा आणि शेंगा उकडत ठेवल्यात. तो तुम्हाला जर बटाटा त्याच्यातच उकडायचा असेल का फोडं करून तर तसा उकडा. असं आपण ते सगळं उकडून घेतलं आहे. आणि आणखीन एक सांबाराचं काय आहे की मी बनवलेला मसाला वापरते. तो मसाला पुन्हा तेवढं दाखवायला गेले तर व्हिडिओ आपली खूप मोठी होते आणि मग बघणारे कंटाळतात. म्हणून मग म्हटलं काही नाही, धणा जिरा आणि बडीशेप हे घ्यायचं, थोडीशी काळी मिरी. आधी आपण आपली फोडणी बघूया. तर तेल तापत ठेवलं, त्याच्यामध्ये राई घातलं, आता जिरं घातलं. त्या फोडणीत पण काय टाकायचं ना ते महत्त्वाचं आहे. कढीपत्ता जरुरी आहे, कढीपत्ता घालायचाच. त्यानंतर आलं लसूण असं नाही टाकायचं, अगदी छोटासा तुकडा आल्याचा घ्यायचा. ही मेथी आहे, थोडीशी मेथी घालायची, थोडासा आल्याचा तुकडा, बाकी जास्त लसूण घ्यायचा आणि तो पण ना ठेचलेला घालायचा. छान ह्या सगळ्यांनी कशी वेगळी चव येते. आणि थोडीशी उडदाची डाळ मी फोडणीला दिली, मेथी उडदाची डाळ फोडणीला दिली, कढीपत्ता जरुरी आहे. आणि आता कांदा घातला. मी अजून लसूण घातलेला नाही आहे. आणि मी जो सांबार मसाला करते ते तुम्हाला सांगितलं. मी लाल मिरची घ्यायची, लाल मिरची आणि धणे जिरे बडीशेप, थोडीशी काळी मिरी, दालचिनीचा एखादा तुकडा, लवंग. हा असा आपला मसाला होतो. त्यातही उडदाची डाळ थोडी छान खमंग भाजून घेतलीत तर मस्त. आता कांदा छान परतवला, तिखट घातलं आणि हा आता मी मसाला केला होता तो. कसं प्रॉपर चवीचा तुम्हाला सांबार लागणार. हे बघा, इतका घालायचा, चांगला 1-1.5 चमचा आपला घरचा मसाला छान व्यवस्थित घालायचा. आता का आपल्याला विकतच्या मसाल्याची गरज नाही, हा असला तर असा बनवून ठेवा. तुम्हाला हवंय तर आपण एकदा सांबार मसाला कसा करायचा तो दाखवूया. पण तरी पण अशा पद्धतीने तुम्ही केलात ना, हे लसूण टाकते, सोलून घेऊन असंच ठेचलाय चांगला आणि त्याच्यात थोडंसं आल्याचा तुकडा घेतलाय, जास्त नाही. आणि लसूण अजिबात फोडणीचा करपवायचा नाही, म्हणून फोडणीत घातलाच नाही लसूण. अशा पद्धतीने तुम्ही करा, सांबार खूप छान होणार. घरचाच मसाला हवाय असं नाही आहे काय. थोडंसं गरम मसाला घातलाय, हळद घातली, कुठल्याही कंपनीचा सांबार मसाला घातला 2 चमचे तरी चालेल. पण आपण एकदा असं मसाला करून सांबार बघूया. टोमॅटो घातला, मीठ घालूया आणि टोमॅटो म्हणजे नरम पण होईल. तर हे सगळे मसाले छान तेलावरती परतूया.
भोपळा आणि शेंग उकडली होती ती घालूया आपण आता. या सगळ्यांना मीठ मसाला असा छान लागला पाहिजे. उकडताना पण थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्याला जराशी चव येते. थोडा वेळ असं 1 मिनिट वाफ दिली. आता सोलून बटाटा घालूया. आणि आपली डाळ घालून घेऊया. छान मस्त मऊ इडली कशी बनवायची. चटणी तर आपण सगळेच बनवतो, तरी पण ती छान खमंग अशी चटणी कशी होईल हे सगळं बघायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण करूया. आता आपल्याला सांबार इतका घट्ट करायचा नाही, पण हे सगळे मसाले आहेत ना, हे सगळे असे त्या डाळीला असे लागले पाहिजे. सगळं म्हणजे आधी मिक्स होऊन एकजीव झालं पाहिजे असं. आणि डाळ आहे ना सगळी अशी ह्या मसाल्यांमध्ये मिक्स झाली पाहिजे. आपण मीठ वगैरे घातले तर ते थोडंसं असं उकळी आली ना की सगळं असं छान मिळून येईल. याच्यातच सगळं आधी टाकून घ्यायचं आणि नंतर आपल्याला किती हवंय ते पाणी घालायचं. असं छान उकळून द्यायचं मस्त. अजून आपल्याला पाणी लागणार आहे, पण मी आधी नाही घालत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चिंच घालायची. चिंच अशी कोळायची, म्हणजे चिंच पाण्यात अशी आधी भिजत ठेवा किंवा अशी हे करून घ्या. आणि अशीही चिंच टाकलीत तरी काही हरकत नाही, पण आपण असं पाणी करून टाकलं तर लवकर मिक्स होऊन जाते बघा. असं हे करून पाणी घालायचं चिंचेचं, म्हणजे आपला सांबार मस्त आंबट गोड असा. आता थोडं गूळ घालायचं. सांबार बघा तुम्ही हॉटेलचं सांबार ह्यापुढे काही नाही, असं छान होईल. तुम्ही म्हणाला इडली करतोय ना, आपण घरीच छान सांबार बनवूया म्हणून. असं चिंच आहे ती अशी मी कोळून घेतली पाण्यामध्ये छान. यात थोडंसं असं गूळ घातलं, मस्त असं बघा छान वास येतो इतका छान मस्त. उडदाची डाळ तुम्ही, ह्या सगळ्या ह्या टिप्स आहेत. उडदाची डाळ थोडीशी उकडायला टाका. म्हणजे आपलं डाळ शिजवताना 1 चमचा घाला. 1 चमचा, जास्त नाही घालायची, तो पण टीस्पून, म्हणजे छोटा आपण शिरा उपमा खायला घेतो तसा चमचा, त्याचा 1 चमचा. आणि चण्याची डाळ तेवढाच 1 चमचा घालायची उकडताना. उकडून झाल्यानंतर फोडणीला पाव चमचा टाकायची उडदाची डाळ, चण्याची नाही, उडदाची. तुम्ही जर सांबार मसाला बनवणार असाल, आता आपण छान प्रॉपर त्याच्यात पाणी घातलं आणि छान आपला सांबार मस्त उकळलाय बघा. अजून छान होते. आणि आणखीन एक टिप सांगायची म्हणजे डाळीची. डाळ तुम्ही ना 90% शिजवायची. सांबाराची डाळ 90%. एकदम असं पीठ नाही करायचं. अशी डाळ अशी थोडीशी अशी तो जाणवली पाहिजे. एकदम असं नुसतं त्याला मॅश वगैरे करून असं पीठ नाही करायचं. अशी आपली छान सांबारा झालेला आहे. खरंच खूप छान होतो, करून बघा.
आपण त्याचा मसालाही एकदा बघूया. पण अशा पद्धतीने करा, तेवढा काही फरक पडणार नाही. छान इडली, चटणी, सांबार घ्या. पूर्ण एवढी चटणीपासून, इडलीपासून रेसिपी, मग ती धावती रेसिपी होते आणि मग एक धड काही समजत नाही असं होतं. म्हणून मी एकच सांबार तुम्हाला आता दाखवला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून बघा. खूप छान होतो. तुमची मुलं, घरातली माणसं म्हणतील असा घरीच कर, हॉटेलपेक्षा खूप छान होतो. नमस्कार. कमेंट करा.